ठीक आहे. आता ऑब्जेक्टचं घेण्यासाठी MongoDB मध्ये आपण काय पाहत होतो की एक डिलीट मेथड घेतली होती. डिलीट मेथड मध्ये नंतर आपल्याला काय घ्यायची, आता अपडेटची मेथड घ्यायची. मग अपडेटची मेथड घेण्यासाठी मी काय करतो, जो आपला A to Z बॅच नंबर 51 प्रो जो काय फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये मी काय करतो, एक नवीन फोल्डर बनवतो. ठीक आहे. जसं की इथे एक न्यू फोल्डर घेतला, फोल्डर सिलेक्ट केला आणि त्यानंतर इथे मी नाव देतो MongoDB. डे किती आज, आय थिंक डे असेल आपला 5वा. ठीक आहे, 4था आहे का, ठीक आहे. डे 4 म्हणून मी काय केलं, एक फोल्डर बनवला. कोणता, MongoDB डे 4. ठीक आहे. आपण असा फोल्डर बनवतो. ठीक आहे. अजून एक फोल्डर बनवायची नवीन टेक्निक सांगतो तुम्हाला. ठीक आहे. जसं की हा फोल्डर मी करतो डिलीट केला, त्यानंतर काय करायचं, कुठून बी तुम्ही CMD ओपन करू शकता. ठीक आहे. मी सध्या आता काय करतो, इथून CMD काय केली, मी ओपन केली. ओपन केल्यानंतर तुम्हाला कदाचित कोणता A to Z बॅच नंबर 51 आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये अजून एक फोल्डर क्रिएट करायचे. मग त्यासाठी MKDIR असं राईट करायचं आणि इथे राईट करायचं तुमचं फोल्डर नेम. जसं की माझं फोल्डर नेम राहणार आहे MongoDB डे 4. ठीक आहे. असं काय राहणार आहे, माझा फोल्डरचं नाव राहणार आहे. मी काय केले, MKDIR आणि MongoDB डे 4 आणि असं एंटर केलं आणि मी इथे बघतो आता जो काय आपला A to Z बॅच नंबर 51 आहे त्याच्या आतमध्ये काय झाला, एक फोल्डर नवीन तयार झाला. इथे MongoDB डे 4 केला होता का आपण. ठीक आहे. इकडनं मी डायरेक्ट काय करतो, आता CD MongoDB डे 4 CD केला, झाला फोल्डर ओपन इथे. आणि फोल्डर ओपन झाल्यानंतर फोल्डरला आपण काय करणार, इन्स्टॉलेशन करून घेणार. मग इन्स्टॉलेशन साठी npm i express, सेकंड आपल्याला लागणार आहे EJS, त्यानंतर मुंगूस. ठीक आहे. मुंगूस नंतर अजून लागणार आहे आपल्याला बॉडी डॅश पार्सर. अजून काय लागणार आहे, बस एवढे पॅकेज लागणार आहे. एवढे पॅकेज मी काय करतो, आता तिथे इन्स्टॉल करतो. पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर सेकंड कमांड टाकली मी, ते कोड पेस्ट डॉट टाकली. जशी मी कोड पेस्ट डॉट कमांड टाकली याने काय झालं, आपले जे काय आपलं VS कोड आहे, VS कोडला काय झालं, आपला फोल्डर ओपन झाला. मग जो काय आपण आज डेमो घेणार आहे, डेमो कसा घेणार आहे आज, की एक AI चा यूज करून आपण काय करू, डेमो तयार करू. ठीक आहे. आता तुम्हाला जी काय आपलं VS कोड आहे, VS कोड मध्ये तुम्हाला एक इनबिल्ट एक को पायलट भेटतं. काय भेटतं, को पायलट. तुमच्या VS कोड मध्ये नसेल तर काय करायचं, इथे तुम्हाला एक दिसतंय अकाउंटचं ऑप्शन, अकाउंटच्या बटनावर क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे दिसेल गिटअप लॉग इन दिसेल, नाहीतर तुम्हाला फक्त इथे दिसेल गिटअप. ओके. तुम्हाला इथे माझं साइन आउटच्या जागी तुम्हाला काय दिसणार, तिथे साइन इन. तिथून साइन इन करायचं. जी काय तुम्हाला OTP मागितलं जाईल तो OTP द्या. मग तुमच्या ऑटोमॅटिकली जी काय को पायलट आहे ती को पायलट काय होईल, तुमच्या VS कोडशी कनेक्ट होईल. मग त्या VS कोडचा फायदा काय, ज्या त्या VS कोड आहे त्या VS कोडचा फायदा काय, मग आता फायदा तुम्हाला दाखवतो. जसं की आता VS कोड ओपन केल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, एक सर्व्हर क्रिएट करावं लागतं. मग मी ते करतो, एक सर्व्हरसाठी index.js नावाची मी काय केली, एक फाईल बनवली आणि त्या फाईलमध्ये बेसिक सर्व्हरचा कोड राईट करतो. जसं की var express इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि इथे राहणार आपला एक्सप्रेस. त्यानंतर सेकंड काय आहे, var बॉडी पार्सर इक्वल टू काय राहणार, आलं इथे सजेशन आले ना, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये काय राहतं, बॉडी डॅश पार्सर. त्या बटनावर क्लिक करायचं. बरोबर आहे. तर त्या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर ठीक आहे, आपण जे काही को पायलट आहे, को पायलट काय करतं, आपल्याला सजेशन देतं. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण काय करू, जे काही एक व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल घेतला मी ऍप इक्वल टू एक्सप्रेस राऊंड ब्रॅकेट आणि एक घेतला कोड. त्यानंतर एक मी बेसिक URL बनवतो, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश कोमा घेतला. त्यानंतर फंक्शन घेतलं. त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट, सेकंड घेतली मी ते रिस्पॉन्स आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. जसं की मी रेंडर काय करणार, एक index.js रेंडर करतो. ठीक आहे. आणि जी काय आपली index.js फाईल असणार ती कुठे असणार, एका व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. एक व्ह्यूज फोल्डर घेतला, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये index.js नावाची मी काय केली, एक फाईल बनवली. आणि जो काय आपला index.js फाईल आहे त्यामध्ये मी एक सर्व्हरला रन करण्यासाठी आपल्याला एका पोर्ट नंबरची नीड आहे. मग इथे मी करतो ऍप डॉट लिसन 1000. झालं आपलं सर्व्हर क्रिएट, एक बेसिक.
त्या सर्व्हरला मी इथे करतो रन. रन करण्यासाठी कमांड आहे आपली नोडिमॉन index.js आणि ह्याचं आउटपुट पाहण्यासाठी कुठे ब्राउझरला आलो आणि इथे सर्च करतो. काय सर्च करणार? localhost:1000. काय झालंय का शो? नाही झालं, कारण आपण index.file रेंडर केली आणि त्या फाईल मध्ये काय कोड राईट केलाय का इथे? नाही केलं. जसं की मी h1 मध्ये राईट करतो हा युजर असं काहीतरी, ठीक आहे, काहीतरी एक बेसिक मेसेज फक्त मी राईट करतो. आता चेक करू आउटपुट पेजला. इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलं इथे हा युजर. ओके. त्यानंतर आता आपलं काम काय राहिलं की index.js मध्ये काय राहणार? आपला एक फॉर्म राहणार, ठीक आहे. मग एक फॉर्म बनवून घ्यायचा. पण फॉर्म बनवण्याआधी काय करू आपण? जे काय आपलं MongoDB कनेक्शन असतं ते कनेक्शन आपण काय करू? कम्प्लीट करू. मग कनेक्शन करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? व्हेअर इथे लागणार आहे आपल्याला मुंगूस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये काय राहणार? मुंगूस. ते पॅकेज आपण काय केलं? इथे रिक्वायर्ड केले. रिक्वायर्ड केल्यानंतर काय करतो आपण? इथे मुंगूस डॉट काय राहणार? इथे कनेक्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि डबल कोड मध्ये काय राहणार आपलं? जे काय आपली कनेक्शन किंवा आपण त्याला म्हणतो कनेक्शन स्ट्रिंग. मग जी काय कनेक्शन स्ट्रिंग असणार आहे ते कुठे असणार? आपली जी काय MongoDB कंपास आहे त्या सॉफ्टवेअरला आलो, इथे केलं मी ऍड न्यू कनेक्शन आणि इथे करतो मी सेव्ह कनेक्ट. जसं सेव्ह कनेक्ट केलं इकडे आला ग्रीन टिक. ग्रीन टिक आल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करणार, त्यानंतर कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. कॉपी केल्यानंतर इकडे आलो आपण मुंगूस डॉट कनेक्ट राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट मध्ये कनेक्शन स्ट्रिंग मी काय केली? ते पेस्ट केली. स्लॅश दिला आणि इथे मी एक डेटाबेस बनवतो. जसं की डेटाबेसला नाव देतो डेमो 1 2 3 4. ओके. काय मी डेटाबेसला नाव काय दिले? आज डेमो 1 2 3 दिलंय. त्यानंतर जी काय आपली बॉडी पार्सलची मिडलवेअर आहे ती बॉडी पार्सलची मिडलवेअर मी काय करतो? इथे राईट करतो. जसं की ऍप डॉट यूज राऊंड ब्रॅकेट बॉडी पार्सल डॉट URL एन्कोडेड एक्सटेंडेड कोलन. सजेशन दिलंय आपल्याला. नुसतं टॅब बटनावर क्लिक करायचं. याचा फायदा काय? आपल्या को पायलटने आपल्याला काय देत आहे? सजेशन देत आहे. त्यानंतर MongoDB कनेक्ट झाल्यानंतर आपण काय करू? index.js मध्ये एक फॉर्म बनवू. ओके. मग फॉर्म बनवण्यासाठी मी काय केलं? एक फॉर्म टॅग घेतला. फॉर्म टॅगच्या ऍक्शनला मी सांगतो इथे काय करायचं? तू स्लॅश किंवा मी इथे करतो युजर सेव्ह. ओके. युजर सेव्ह राईट केलं. त्यानंतर ह्याला एक मेथड देतो. जसं की मेथड देतो मी इथे पोस्ट. त्यानंतर आपल्या फील्ड राहणार एंटर युजर नेम, ठीक आहे. त्यासाठी मी एक घेतला बीआर नंतर एक इनपुट टाईप दिला मी इथे टेक्स्ट आणि इथे राईट करतो मी एक युजर नेम, ठीक आहे. मग त्याच प्रकारे अजून एक 2 बीआर घेतो मी इथे. त्यानंतर इथे मी घेतो एंटर ईमेल. त्यासाठी एक बीआर नंतर एक इनपुट टाईप दिला मी इथे ईमेल. त्याला एक नेम देतो. नेम जसं की मी देतो इथे नेम युजर ईमेल. त्यानंतर जो काय आपला इनपुट आहे ते इनपुटला 2 बीआर राईट केले. बीआर राईट न केल्यानंतर मी घेतो एंटर मोबाईल साठी पण इथे बीआर घेतला. बीआर नंतर एक इनपुट घेतला. इनपुट टाईप दिला इथे मी नंबर आणि त्याला एक नेम देतो जसं की युजर मोबाईल, ठीक आहे. युजर मोबाईलच्या नंतर 2 बीआर घेतले. 2 बीआर नंतर अजून एक मी घेतो एंटर पासवर्ड नंतर एक बीआर साठी परत एक इनपुट घेतला. इनपुट टाईप मी काय दिला? पासवर्ड आणि इथे करतो मी युजर पासवर्ड करतो किंवा मी इथे करतो फक्त पासवर्ड. 2 बीआर घेतले. बीआर घेतल्यानंतर लास्ट मध्ये आपलं काय राहणार? एक बटन आणि बटनला मी सांगतो सेव्ह युजर. आउटपुट पेजला आलो. एकदा मी इथे रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं आपला जो काय फॉर्म होता तो फॉर्म काय झाला? इथे क्रिएट झालाय. मग मी फॉर्म मध्ये डेटा भरतो. जसं की मी युजर नेम भरलं, इथे माझं नाव टाकतो दत्ता. त्यानंतर माझा एक ईमेल टाकला. त्यानंतर माझा एक मोबाईल नंबर टाकला आणि इथे माझा पासवर्ड टाकतो 1 2 3 4 5 6 आणि इथे मी केलं सेव्ह युजर. जसं सेव्ह युजर केलं डेटा कुठे गेला? स्लॅश सेव्ह कुठे गेला? स्लॅश युजर सेव्हला डेटा गेला. कोणत्या मेथडने गेला? पोस्ट मेथडने गेला. मग index.js मध्ये आलो आणि जी काही URL आहे ती URL मी बनवतो. मग ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश युजर सेव्ह कोमा घेतला. एक फंक्शन घेतलं. त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतला. सेकंड घेतला रिस्पॉन्स आणि इथे मी रिस्पॉन्स डॉट सेंड करतो. का सेंड करतो? जो काही डेटा आलाय तो डेटा कशात आलाय? आता रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग मी चेक करतो की कन्फर्म डेटा येतोय की नाही. आलाय डेटा इथे. मग जो हा डेटा आलाय हा डेटा आपल्याला काय करायचा? MongoDB मध्ये
स्टोअर करायचा आहे. मग MongoDB मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला काय बनवावं लागते, मॉडेल आणि स्कीमा बनवायला लागतात, बरोबर. मग मॉडेल आणि स्कीमा बनवण्यासाठी मी काय केलं, इथे काय करणार, एक नवीन फोल्डर घेणार. त्या फोल्डरला नाव काय देणार, इथे मी मॉडेल. ओके. आणि मॉडेल फोल्डरच्या आतमध्ये एक फाईल घेणार, जसं की user.js नावाची फाईल बनवली. आणि जे काय आपले मॉडेल असणार, जे काय आपले स्कीमा असणार, ते कुठे असणार, मॉडेल फोल्डरच्या आतमध्ये user.js फाईल आहे, त्या फाईलमध्ये आपले मॉडेल आणि स्कीमा राहतील. मग मला सांगा बरं, स्कीमा कसे बनवणार. फर्स्ट व्यार मुंगूस इक्वल टू काय राहणार, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मुंगूस. मुंगूसला रिक्वायर केल्यानंतर काय राहणार, व्यार युजर स्कीमा. ठीक आहे, युजर स्कीमा. इथे न्यू कीवर्ड ना घेतला तरी काय अडचण नाही. एक व्हेरिएबल घेतला मी, कोणता व्हेरिएबल घेतला, युजर स्कीमा. मग मी ते सांगतोय मुंगूस डॉट स्कीमा सांगितलं, राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. आणि कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये फर्स्ट आपलं काय राहणार, इथे युजर, त्याचा टाईप कोणता ठेवणार आपण, स्ट्रिंग टाईप ठेवणार. सेकंड काय घेतले आपण, युजर ईमेल घेतलाय. मग ईमेलचा टाईप मी इथे ठेवतो, जसं की स्ट्रिंगच ठेवतो. ठीक आहे. त्यानंतर आपण घेतला होता युजर मोबाईल घेतला असेल. ठीक आहे. आणि त्या मोबाईलचा टाईप ठेवतो मी इथे नंबर. त्यानंतर आपण घेतला होता युजर का पासवर्डच घेतला होता, फक्त पासवर्ड घेतला होता. आणि त्या पासवर्डचा टाईप ठेवला मी इथे स्ट्रिंग. ओके. झाली आपली स्कीमा तयार झाला. मग स्कीमा तयार झाल्यानंतर आपण काय बनवतो, परत मॉडेल बनवतो. मग मॉडेल बनवण्यासाठी व्यार युजर मॉडेल इक्वल टू काय राहतं, मुंगूस डॉट मॉडेल टेबल नेम राहतं. आणि जे काय आपले रूल्स आहेत ते रूल्स आपण पास करून देतो. झालं काम, इथे सजेशन आले, टॅब द्यायचं, बरोबर आहे, टॅब करायचं. ठीक आहे. त्यानंतर जो काय आपण हा मॉडेल बनवलाय, ह्या मॉडेलला आपण काय करणार, ह्या पेजवरून एक्सपोर्ट करणार. मग एक्सपोर्ट करण्यासाठी काय राहतं, इथे मॉड्यूल डॉट मॉड्यूल डॉट काय राहणार, इथे एक्सपोर्ट इक्वल टू काय राहणार, इक्वल टू युजर मॉडेल. केला एक्सपोर्ट. मग जिथे आपल्याला युजर मॉडेल लागणार आहे तिथे आपण रिक्वायर्ड करणार आणि त्याचा काय करणार, यूज करणार. जसं की मला लागतोय आता कुठे, index.js फाईल मध्ये. मग इथे आलो आणि इथे त्याला करतो रिक्वायर युजर मॉडेल. मॉडेल इक्वल टू काय राहणार, रिक्वायर राऊंड ब्रॅकेट. आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश डॉट स्लॅश मॉडेलच्या आतून युजर, ह्याला काय करायची, रिक्वायर करायची. ओके. युजर मॉडेलला रिक्वायर केलं. मग आता आपल्याला काय सांगायची, जो काही स्लॅश युजर डॅश सेव्ह डेटा येतोय ह्या URL-ला, डेटा काय करायचा आहे, सेव्ह करायचा आहे. मग सेव्ह करायचा असेल व्यार, जसं की इथे मिळालं डेटा इक्वल टू काय राहणार, इथे अवेट. आणि युजर मॉडेलला काय सांगणार, जो काय डेटा आलाय कशामध्ये, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, तो काय कर, सेव्ह कर. मग मी इथे करतो रिक्वेस्ट डॉट बॉडी आणि काय सांगणार मी त्याला, डॉट सेव्ह कर. इकडे आलो आउटपुट पेजला, इथे केलं कोलन. आणि जो काय डेटा आहे या डेटाला मी करतो इथे आता सेव्ह. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केलं, असिंक राहिलं का, ठीक आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला एरर आला असेल. इथे असिंक राईट केलं, आउटपुट पेजला गेलो मी एकदा, तिथे मी रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलं, काय झालंय, डेटा सेव्ह झालाय. आपल्याला कसं समजलं डेटा सेव्ह झाला म्हणून, ऑटोमॅटिकली आपल्याला काय झाली, एक आयडी क्रिएट झाली. आयडी क्रिएट झाली की समजून जायचं आपला डेटा काय झाला, सेव्ह झाला. ओके. मग डेटा सेव्ह झाला की आपण रिडायरेक्ट करू. रिडायरेक्ट कुठे करणार, मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. आणि रिडायरेक्ट कुठे करायचे, आपल्याला स्लॅशला करायचे. म्हणजे काय होणार, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केलं, आला फॉर्म मध्ये मी डेटा इन्सर्ट करतो. जसं की एक रॅन्डमली डेटा काहीतरी मी फिल करतो. इथे पासवर्ड टाकलं 1 2 3 आणि इथे केलं सेव्ह युजर. जसं सेव्ह युजर केलं, डेटा काय झाला, सेव्ह झाला. MongoDB मध्ये जाऊन चेक करायची. जसं की आपलं डेटाबेसचं नाव काय आज 1 2 3 4. इथे आलो, त्याच्या आतमध्ये युजर नावाचा टेबल आहे आणि त्यामध्ये डेटा येतोय. ओके. हे झालं आपलं काम. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायची, जो हा डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर झालाय तो काय करायचा, आपल्याला लिस्ट मध्ये शो करायचे. मग शो करण्यासाठी मी काय केलं की index.js मध्ये आलो आणि इथे मी काय करतो, एक अँकर टॅग घेतो आणि अँकर टॅगला सांगतो. जसं त्या अँकर टॅगवर क्लिक केलं जाईल, जसं आपण त्या अँकर टॅगला क्लिक केलं काय दिसेल आपल्याला, इथे मी येथे करतो लिस्ट युजर.
ओके, कोणत्या पेजला जातो आपण? युजर लिस्टला जातो. मी इथे काय करतो, स्लॅश लिस्ट बनवतो. इकडे आलो आउटपुट पेजला, इथे रिफ्रेश केलं, आलं इथे बटन. जसं मी ह्या बटनावर क्लिक केलं, काय आलो, आपण कुठे आलो? कॅन नॉट गेट स्लॅश लिस्ट. मग जी काय स्लॅश लिस्टची URL आहे ती मी काय करतो, एकदा क्रिएट करून घेतो. जसं की index.js मध्ये आलो आणि इथे बनवतो मी ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोट स्लॅश लिस्ट, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, सेकंड घेतला रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. का रेंडर करणार? की मला तिथे एक पेज शो करायची. ठीक आहे, रेंडर नाही करत लगेच मी, रिस्पॉन्ड डॉट मी इथे सेंड करतो. ओके, आता सेंड मी सध्या काही नाही केलं. सेंड काय करणार मी इथे, जो आपला MongoDB मध्ये डेटा आहे, कुठे? युजर नावाच्या टेबलमध्ये, त्या टेबलमधून आपल्याला काय करायचं, डेटा घेऊन यायचा. मग डेटा घेऊन येण्यासाठी काय सांगणार आपण, व्हेअर डेटा इक्वल टू अवेट, आणि डेटा आणायचा आहे म्हणजे कोणाला सांगणार? युजर मॉडेलला. मग मी इथे करतो डेटा इक्वल टू अवेट युजर मॉडेल डॉट फाइल आणि राऊंड ब्रॅकेट, बस आला डेटा. आणि जो काही डेटा आला, फाइंड झालाय, ठीक आहे, आणि जो काही डेटा आला तो डेटा मी इथे करतो सेंड. आउटपुट पेजला आलो, असिंग राहिलं का? ठीक, इथे असिंग राईट करतो मी. आउटपुट पेजला आलो, एकदा मी करतो इथे रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलंय, काय झालं, जो डेटाबेस मध्ये डेटा होता सगळा डेटा इथे शो झालाय. मग हा जो काय डेटा आलाय तो डेटा काय करायचा, आपल्याला टेबलमध्ये प्रिंट करायचा आहे. मग टेबलमध्ये प्रिंट करण्यासाठी आपल्याला हा डेटा कुठेतरी आधी फॉरवर्ड करावा लागेल. जसं की मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. रेंडर कुठे करणार मी? लिस्ट डॉट इजेस. मी इथे लिस्ट डॉट इजेस घेतलं, कोमा दिला, आणि इथे करतो मी ओबीजे पास. ओके, मग हा ओबीजे मी करतो इथे क्रिएट, व्हेअर ओबीजे इक्वल टू कर्ली ब्रॅकेट, आणि याच्या आतमध्ये देतो मी लिस्ट, आणि जो काही डेटा आलाय कोलन देऊन मी ती डेटा पास करतो. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं, काय एरर आला इथे, आता स्लॅश डेटा, ठीक आहे, कोलन इज अनडिफाईन्ड असं वगैरे दाखवतंय. ठीक आहे, राऊंड ब्रॅकेट पडला का इथे? ठीक आहे, आउटपुट पेजला आलो, एकदा CMD मध्ये चेक करतो, एरर सॉल्व्ह झाला. आउटपुट पेजला आलो, इथे मी केलं रिफ्रेश. आता कोणता एरर आलाय आपल्याला इथे? त्याला EJS फाईल नाही सापडली. कोणती EJS फाईल नाही सापडली? लिस्ट डॉट EJS फाईल त्याला सापडली नाही. मग सापडली नाही तर आपण बनवून घेऊ. मग व्ह्यूज फोल्डर मध्ये आलो आणि एक फाईल बनवतो. कोणती फाईल? लिस्ट डॉट EJS, आणि इथे मी H1 मध्ये राईट करतो लिस्ट ऑफ युजर म्हणून. ओके, आणि जो काही डेटा आलाय कशात पाठवलाय आपण डेटा? ह्या लिस्ट व्हेरिएबल मध्ये. मग लिस्ट डॉट EJS मध्ये काय करायचं, एक टेबल घ्यायचा आणि त्या टेबल मध्ये फक्त डेटा प्रिंट करायचा. TR घेतला, TR नंतर TH घेतला, TH मध्ये मी फर्स्ट सांगतो काय, SR नंबर डॉट SR नंबर. सेकंड आपण घेऊ इथे युजर नेम, सेकंड काय असणार मग, युजर ईमेल, थर्ड मोबाईल, आणि त्याच्यानंतर घेतलाय आपण युजर पासवर्ड. मी इथे फक्त करतो पासवर्ड राईट. ओके, मग इथे त्याच्या आतमध्ये काय घ्यायचा, EJS चा सिंटॅक्स ओपन करायचा, आणि जो काय आपण डेटा पाठवलाय कोणत्या व्हेरिएबल मध्ये पाठवलाय, लिस्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग मी इथे EJS चा सिंटॅक्स ओपन केला, लिस्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये एक फंक्शन, त्या फंक्शनच्या आतमध्ये पहिलं व्हेरिएबल राहतो आयटम, आणि सेकंड राहतो इंडेक्स नंबर साठी आय. कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. जो काही EJS चा सिंटॅक्स आहे तो सिंटॅक्स मी इथे ओपन अँड क्लोज करतो. इथे पण ओपन केला, इथे मी केला क्लोज. ओके, आणि ह्याच्या आतमध्ये काय घेतला मी, एक TR घेतला, TR नंतर TD घेतला. फर्स्ट काय प्रिंट करणार, EJS चा सिंटॅक्स ओपन करून I प्लस 1 प्रिंट करणार, आणि इथे करतो मी, आणि इकडे आला आउटपुट पेजला, रिफ्रेश केलं, झालंय 1 2 3 प्रिंट झालंय. म्हणजे आपला जो काही डेटा येतो तो डेटा सक्सेसफुली प्रिंट झाला. फक्त मी इथे टेबलला काय करतो, थोडीशी डिझाईन देतो. त्यासाठी मी घेतलं इथे बॉर्डर, बॉर्डर दिली 1, त्याला विड्थ देतो मी, विड्थ जशी की 100% मी काय दिली ते विड्थ दिली. ओके, इकडे आलो आउटपुट पेजला, एकदा रिफ्रेश करून चेक करतो, झालाय डेटा सगळा प्रिंट.
मग बाकीचा जो काय राहिलेला डेटा आहे तो पण मी इथे करतो प्रिंट. जसं की इंडेक्स नंबर नंतर काय आयटम डॉट युजर नेम. ओके, इकडे आलो, एकदा रिफ्रेश करून चेक करतो, झालं युजर नेम प्रिंट. मग बाकीचा जो काय डेटा राहिलाय तो पण मी एकदा करतो इथे प्रिंट. ईमेल केला, मोबाईल केला, त्यानंतर मी पासवर्ड केला. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला. ईमेल आणि मोबाईल नाही झाला, कारण याचं काय आहे की आपण इथे पुढे युजर राईट केले. ओके, आणि मोबाईलच्या पुढे पण आपण इथे युजर राईट केले. इकडे आलो, रिफ्रेश केलं, झाला सगळा डेटा प्रिंट. मग आता इथे काय करणार आपण, एक ऍक्शन बटन टाकणार आणि ऍक्शनच्या कॉलम मध्ये 2 बटन असणार. फर्स्ट बटन कोणतं असतं, डिलीट अँड अपडेट. टीडी घेतला, टीडी ला मी सांगतो इथे काय सांगणार, ऍक्शन, आणि ऍक्शन साठी मी लास्ट मध्ये घेतो टीएच किंवा टीडी. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, एक कॉलम ऍड झाला इथे ऍक्शन नावाचा. मग इथे लास्ट मध्ये मी काय करतो, एक अँकर टॅग घेतला आणि अँकर टॅगला मी सांगितलं काय लिहिलं इथे, डिलीट राईट केलं. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं आलं इथे डिलीटचं बटन. मग जो काय अँकर टॅग घेतलाय त्या अँकर टॅगला मी काय करतो इथे URL देतो, जसं की /delete. ओके, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं डिलीट वर क्लिक केलं, पुढे आलो आपण /delete ला. मग डेटा आपण डिलीट करताना त्याच्याबरोबर काय पाठवतो आपण, एक ID पाठवतो. मग ID पाठवण्यासाठी /EJS सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू काय राहणार, आयटम डॉट ID, आणि इथे करतो मी EJS सिंटॅक्स क्लोज. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं, बॅक आलो, रिफ्रेश केलं, डिलीट बटनावर मी क्लिक केलं, फर्स्ट होतोय ID पास. मग /delete ची URL बनवायची आणि जो काय आपण ID पाठवलाय तो ID काय करायचा इथे कॅच करायचा. मग /delete ची URL बनवण्यासाठी मी कुठे आलो, इंडेक्स डॉट JS मध्ये, आणि इथे बनवतो ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोट /delete, आणि /delete बरोबर आपण एक पॅरामीटर मध्ये ID पण पाठवलं होतं, तो ID कॅच करण्यासाठी /:ID कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, सेकंड घेतली आपण रिस्पॉन्स, आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. ओके, मग आता इथे काय करतो, जो ID आलाय तो ID ला काय करतो, एका व्हेरिएबल मध्ये मी स्टोअर करतो, जसं की var ID इक्वल टू रिक्वेस्ट डॉट पॅरेंट्स, आणि त्यामधून घ्यायचं आहे आपल्याला ID. ओके, मग ह्या आयडीचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, डेटा घेऊन यायचा. ओके, मग डेटा आणायचं म्हणलं तर आपण कोणती मेथड यूज करतो, फाइंडचं करतो. जसं की मी इथे येतो var डेटा इक्वल टू अवेट, जी काय आपलं काम असणार आहे ते आपण कुणाला सांगणार, सगळे काम युजर मॉडेल डेटा काय कर आणण्यासाठी आपण काय करतो इथे फाइंड करतो. जसं मी फाइंड केलंय आणि जो काय डेटा येईल तो डेटा मी इथे काय करतो सेंड केला. आउटपुट पेजला आलो, इथे मी रिफ्रेश केलं. ठीक आहे, आपण असिंक राहिले वाटतं माझ्याकडून, मी इथे असिंक राईट करतो. इकडे आलो, जसं मी इथे रिफ्रेश केलं काय झालं, जेवढे टेबल मध्ये डेटा होता सगळा डेटा काय झाला मला इथे शो झाला. मग आपण जे काय फाइंड फंक्शन यूज करतो हे कशासाठी यूज करतो, मल्टिपल डेटासाठी यूज करतो. कशासाठी यूज करतो आपण फाइंड फंक्शन, मल्टिपल डेटा आपण साठी यूज करतो. मग आपल्याला काय करायची की एकच डेटा आणायची, काय करायची आपल्याला आता एकच डेटा आणायची. कशाचा यूज करून, जो आपल्याला पॅरम मध्ये ID पाठवलाय त्याचा यूज करून आपल्याला काय करायचं, एकच डेटा घेऊन यायचा. मग त्यासाठी मी इथे करतो var डेटा इक्वल टू अवेट, आणि युजर मॉडेलला सांगतो युजर मॉडेल काय करायचंय, युजर मॉडेल फाइंड काय राहणार, फाइंड बाय ID. काय राईट करायचं फक्त इथे फाइंड बाय ID. फाइंड बाय ID भेटले आणि राऊंड ब्रॅकेट घ्यायचं. जसं की आपण इथे फाइंड केले, इथे काय करायचं, एक डेटा आणण्यासाठी फक्त फाइंड बाय ID, आणि जो काय आपल्याला ID भेटलाय कशामध्ये, ह्या व्हेरिएबल मध्ये, हा व्हेरिएबल मध्ये ID पास करून द्यायचा बस. आणि जो काय हा डेटा मी सेंड केलाय. आउटपुट पेजला आलो, एकदा मी इथे रिफ्रेश केलं, जसं रिफ्रेश केलं किती डेटा भेटला, आता एक स्पेसिफिक डेटा भेटला बरोबर. जसं की आता इथे फाइंड बाय ID आले बरोबर. सपोज मला आणायचं आता नेम वरून डेटा, मग नेम वरून डेटा आणण्यासाठी कर्ली ब्रॅकेट द्यायचा
आणि इथे मी राईट करतो की युजर नेम कोलन द्यायचा, जो काय तुझा युजर नेम असेल, जसं की माझं एक नेम मला माहिती आहे, माझं नाव टाकलेलं, आणि एकदा मी इकडे येऊन रिफ्रेश करतो. जसं रिफ्रेश केलं पाथ ऑफ अंडरस्कोर आयडी, ठीक आहे. ठीक आहे, इथे फक्त आपण फाइंड केलं. ठीक आहे, सपोज इथं फाइंड केलं आणि फाइंड मधून मला काय करायचंय, माझ्या नावावरून डेटा आणायचा आहे, बरोबर ना, नाव मॅच करून मला डेटा आणायचा आहे. मग मी इथे काय केलं, जसं की डबल कोड घेतला आणि इथे सांगितलं युजर नेम कोलन दिला, आणि जो काय युजर नेम असेल ती युजर नेम मी डबल कोड मध्ये इथे राईट करतो. एकदा आउटपुट पेजला येतो, इथे करतो मी जसं रिफ्रेश केलंय आला डेटा. किती डेटा आले आता, 2 डेटा आले. का बरं 2 डेटा आले, जे काही युजर नेम आहे दोन्हीचं, पण काय आहे दोन्हीचं युजर नेम सेम, बरोबर ना. म्हणजे दोन्ही आपल्याकडे मल्टिपल युजर असू शकतात, आपल्याकडे 1000 युजर आहेत, 1000 मध्ये 10 जणांचे सेम नाव असू शकतात, बरोबर ना. पण 10 जणांची सेम आयडी तर नसू शकते, बरोबर ना. 10 जणांचे सेम नाव असू शकतात पण 10 जणांची सेम तर आयडी नसणार. त्यामुळे आपण काय करतो की जो काय डेटा आहे तो डेटा आपण कशाने ऍक्सेस करतो, आयडीने ऍक्सेस करतो, बरोबर. मग इथे मी काय केले, फाइंड करण्याऐवजी मी काय करणार, इथे फाइंड बाय आयडी, आणि इथे काय करायचं, राऊंड ब्रॅकेट मध्ये जो काय रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आयडी आलाय तो आयडी पास करून द्यायचा. याने काय झालं, त्यांनी काय केलं, आयडी वरून डेटा आणला. कशावरून आणला डेटा, आयडी वर. आणि जो काय डेटा आणलाय तो डेटा आपल्याला डिलीट करायचा आहे. मग डिलीट करण्यासाठी काय मेथड होती, सॉरी हा, फाइंड बाय आयडी अँड डिलीट, आणि आयडी पाठवून द्यायचा. आउटपुट पेजला आलो, इथे मी करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलंय काही चेंजेस झाले नाही, फक्त आपल्याला काय दिसलं, इथे सगळा डेटा दिसलाय. बॅक आलो, इथे मी केलं रिफ्रेश, झालाय एक डेटा कमी झाला. मग डेटा डिलीट झाला तर आपल्याला काय करायची, रिडायरेक्ट करायची. कुठे रिडायरेक्ट करायची आपल्याला, रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट. जसं की रिडायरेक्ट करायची आपल्याला स्लॅश लिस्टला करायची. इकडे आलो आउटपुट पेजला, मी इथे रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं एक डेटावर मी डिलीट केलं, झाला डेटा डिलीट. ओके, डिलीटचं काम संपलं. मग आता आपल्याला करायची अपडेटचं करण्यासाठी काय करणार, ऍज इट इज जसं आपण डिलीटला करतो त्याच प्रकारे काय करायचं, एक अँकर टॅग घ्यायचा, आणि जिथे डिलीट आहे डिलीटच्या जागी आपण काय सांगणार, इथे एडिट सांगतो, बरोबर ना. आणि इथे पण मी देतो एडिट. जसं की आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केलं, एडिट बटनावर क्लिक केलं, कुठे गेला युजर, स्लॅश एडिटला गेला. मग जी काय स्लॅश एडिटची युआरएल आहे ती युआरएल मी काय करतो, एकदा क्रिएट करून घेतो. जसे इथे आलो, मग ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश एडिट स्लॅश कोलन आयडी, कारण रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये पण आपण आयडी पास केलाय, तो आयडी कॅच करण्यासाठी. मग इथे मी केलं रिक्वेस्ट रिस्पॉन्स, आणि जो काय आयडी आलाय तो आयडीला मी करतो एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर. जसं की आयडी कशात आलाय आता, रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये, त्यामधून घेतला आपण आयडी. ओके, मग जो का आपण हा आयडी आलाय, ह्या आयडीचा यूज करून डेटा पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, घेऊन यावं लागेल, बरोबर ना. मग डेटा घेऊन येण्यासाठी आपण आतापर्यंत कोणतं फंक्शन यूज केलंय, ठीक आहे, हे मी लाईन रिमूव्ह करतो, फाइंड फंक्शन केलंय. ह्या फाइंड फंक्शनने काय होतं, जेवढा डेटाबेस मध्ये डेटा आहे तेवढा सगळा डेटा घेऊन येतो. काय करतो, सगळा डेटा घेऊन येतो. पण आपल्याला गरज कशाची, एकाच डेटाची गरज आहे. मग एकाच डेटाची गरज असेल तर काय करायचं, वॅर डेटा इक्वल टू अवेट डेटा आणायचा आहे, युजर मॉडेल डेटा आणायचा आहे, आणि याला सांगायची फाइंड बाय आयडी. आपल्याला कशावरून डेटा आणायचा आहे, आयडी वरून आणायचा आहे ना. मग इथे सांगायची फाइंड बाय आयडी, बस. आणि जो काय आयडी आपल्याला रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आलाय तो आयडी पास करून द्यायचा. जसं की मी ते आयडी पास केला, बस एवढंच काम. ध्यानात कोणतं कोणतं ठेवायची, डेटा सेव्ह करायचा आहे, डॉट सेव्ह डेटा आणायचा आहे सगळा, डॉट फाइंड डेटा डिलीट करायचा आहे, काय करणार, फाइंड बाय आयडी अँड डिलीट. एकच डेटा आणायचा आहे आपल्याला, फाइंड बाय आयडी. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड मध्ये सेंड करतो. इकडे आलो, रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं असिंग राहिलं का, ठीक आहे, ते असिंग राहील. ओके, आउटपुट पेजला आलो, मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलंय काय होईल, आपल्याला एक डेटा शो होईल, आला एक डेटा. मग जो काय हा डेटा आलाय हा डेटा आपण काय करणार आता, एका फॉर्म मध्ये शो करणार, बरोबर ना.
मग फॉर्म मध्ये शो करण्यासाठी मी काय करतो की जो हा डेटा आलाय हा डेटा काय करतो एका ओबीजे मध्ये मी स्टोअर करतो. व्हॅर ओबीजे इक्वल टू काय राहणार, ठीक आहे, डेटाच नाव दिलं मी इथे आणि डेटा कुठे पाठवतो, edit डॉट ईजीएस फाईलला मी डेटा काय केला इथे रेंडर केला. ठीक आहे, काय केलंय ओबीजे बनवलाय, त्या ओबीजेला मी काय केलंय एका डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर केलाय आणि इथे edit डॉट ईजीएस फाईलला मी डेटा काय केलाय फॉरवर्ड केलाय. जसं आउटपुट पेजला आलो इथे रिफ्रेश केलं, काय आलं edit डॉट ईजीएस त्याला सापडली नाही. मग मी एकदा edit डॉट ईजीएस फाईल बनवतो कुठे, यूज फोल्डरच्या आतमध्ये. edit डॉट ईजीएस फाईल बनवली, H1 मध्ये मी राईट करतो एडिट युजर. ठीक आहे, मग एडिट युजर केल्यानंतर आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, आलं इथे एडिट युजर. मग एक फॉर्म बनवण्यासाठी मी काय करतो, जो आपला इंडेक्स डॉट ईजीएस मध्ये फॉर्म आहे ऍज इट इज तो फॉर्म मी काय करतो कॉपी करतो आणि पेस्ट करतो कुठे एडिट डॉट ईजीएस मध्ये. फक्त इथे फार थोडेफार चेंजेस करतो, जसं की मी इथे चेंजेस करतो अपडेट. ठीक आहे, त्यानंतर इथे सेव्ह नाही राहणार, इथे इथे राहील आपलं अपडेट. आउटपुट पेजला आलो, इकडे करतो मी रिफ्रेश, झाला फॉर्म आपला शो. मग जो आपण हा डेटा पाठवलाय कुठे पाठवलाय, एडिट डॉट ईजीएस फाईलला आपण डेटा पाठवलाय. कोणत्या व्हेरिएबल मध्ये डेटा पाठवलाय, हे डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग फक्त काय करायचं, जो हा फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये डेटा शो करायचा. जसं की शो करण्यासाठी काय यूज करणार, व्हॅल्यूज. ईजीएसचा सिंटॅक्स ओपन केला इक्वल टू काय राहणार, डेटा मधून आपल्याला प्रिंट करायची युजर नेम. इकडे आलो, क्लोज केला, आउटपुट पेजला आलो, इथे मी करतो रिफ्रेश, आला इथे युजर नेम. त्याच पद्धतीने आपण काय करणार, बाकीचा पण डेटा प्रिंट करणार, जसं की युजर ईमेल, युजर मोबाईल, त्यानंतर युजर पासवर्ड. इकडे आलो आउटपुट पेजला, इथे रिफ्रेश केला, झाला सगळा डेटा शो. ओके, जसं मी अपडेट युजरवर क्लिक केलं, डेटा कुठे गेला स्लॅश अपडेटला. पण एक गोष्ट राहिली का, कोणती गोष्ट राहिली आपली, आपल्याला आयडी पण पाठवावा लागतो ना फॉर्म मध्ये. मग आयडी पाठवण्यासाठी एक इनपुट घेऊ किंवा आयडी पाठवण्याची अजून एक मेथड आहे. ठीक आहे, जो काय आपला आयडी आहे, आपण आयडी कशात पाठवत होतो, इनपुट घ्यायचो, इनपुटला टाईप हिडन द्यायचो वगैरे वगैरे, आपण असं करायचो. पण अजून एक टेक्निक आहे नवीन, त्या नवीन टेक्निकने MongoDB मध्ये तसं यूज करायचं. ठीक आहे, फक्त कुठे यूज करायचं ते MongoDB मध्ये. मग आयडी पाठवण्यासाठी जो काय अपडेट आहे स्लॅश अपडेट, त्याच्या पुढे स्लॅश आणि जो काय आपला आयडी पाठवायचा तो आयडी इथे राईट करून, म्हणजे जो आयडी आहे तो कशात जाईन, आता URL मध्ये जाईन आयडी. इकडे आलो आउटपुट पेजला, रिफ्रेश केलं आणि मी इथे करतो अपडेट युजर. जसं अपडेट केलं, आला इथे आयडी. आता जसं आपण MySQL मध्ये आयडी पाठवला की एक आयडी कसा असायचा 10, 15, 14 असा रिडेबल असायचा, बरोबर ना. पण MongoDB मध्ये जो आयडी आहे रिडेबल आहे का, माहितीये तुम्हाला किती नंबरचा युजर आहे, माहितीये नाही. त्यामुळे MongoDB मध्ये जो आपण अपडेट करताना आयडी पाठवतो कशामध्ये, इनपुट मध्ये, त्याला टाईप हिडन देतो. तसं न करता तो आयडी पाठवायचा रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये. ओके, मग आपल्याला इथे आयडी भेटलाय आणि आयडीच्या पुढे काय भेटलंय स्लॅश अपडेट. मग जी काय स्लॅश अपडेटची URL आहे, स्लॅश अपडेटची URL मी काय करतो क्रिएट करून घेतो. पुढे आलो इंडेक्स डॉट जीएस मध्ये आलो आणि इथे करतो मी ऍप डॉट पोस्ट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश अपडेट स्लॅश कोलन आयडी. का बरं, की आपण आयडी पण पाठवलाय कशामध्ये, रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये. मग इथे असिंग राईट करतो, त्यानंतर एक फंक्शन राईट करतो, त्यानंतर एक रिक्वेस्ट रिस्पॉन्स आणि जो काय रिस्पॉन्स डॉट मी आहे इथे करतो सेंड. ओके, आणि जो काय डेटा आला तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग इकडे आला आउटपुट पेजला, एकदा मी चेक करतो जो काय डेटा आलाय, एकदा कन्फर्म आलाय, आला इथे डेटा. ठीक आहे, मग जो काय हा डेटा आलाय आपल्याला, बाकीचा काय आलाय आयडी. आयडीला मी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो, आयडी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट पॅरम मधून घ्यायचा आहे आपल्याला आयडी. भेटला आपल्याला डेटा भेटला आणि दुसरं भेटला आपल्याला आयडी भेटला. आता फक्त करायची आपल्याला अपडेट. मग अपडेट करण्यासाठी सिंपल क्युरी, काय क्युरी, व्हॅर डेटा इक्वल टू अवेट आणि डेटा अपडेट करायला कोणाला सांगणार, युजर मॉडेल. युजर मॉडेल काय करायचं, तू त्याला एकच सांगायचं. ठीक आहे, युजर मॉडेलला काय सांगायचं की जसं की डेटा सेव्ह करायचा आपण काय करत होतो डॉट सेव्ह, डेटा आणायचा आहे सगळा डॉट फाइंड, डेटा डिलीट करायचा आहे फाइंड बाय आयडी अँड डिलीट. एकच डेटा आणायचा आहे त्यासाठी
फाइंड बाय आयडी आणि डेटा आपल्याला अपडेट करायचा. मग डेटा अपडेट करण्यासाठी काय करायचं इथे फक्त सांगायची फाइंड बाय आयडी अँड अपडेट. ओके, राऊंड ब्रॅकेट घ्यायचा आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये फर्स्ट काय पाठवायचं, आयडी पाठवायचं. काय पाठवायचं पहिल्यांदा, आयडी, आणि सेकंड काय पाठवायची, कोमा देऊन रिक्वेस्ट डॉट बॉडी. बस एवढे दोन पाठवले, झाला डेटा अपडेट. चेक करायचा एकदा. आउटपुट पेजला आलो, मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं काही चेंजेस झाले का, नाही झाले, पण मी बॅक येऊन एकदा चेक करतो. अजून बॅक आलो, तिकडे केलं मी रिफ्रेश. आता इथे युजर नेम काय आहे, माझं नाव आहे. ठीक आहे, मी एडिट बटनावर क्लिक केलं आणि इथे युजर नेम मी चेंज करतो, जसं की ABC, आणि अपडेट बटनावर मी केलं क्लिक. झालं इथे चेंजेस काहीतरी. मग मी बॅक आलो, बॅक आल्यानंतर इथे आलो लिस्टमध्ये, रिफ्रेश करतो, आलं ABCD. फक्त आता काय करायचं इथे आपल्याला, रिडायरेक्ट करायचं. पुढे रिडायरेक्ट करायचे आपल्याला. आता इथे जसं की डेटा अपडेट झाला की इथे रिडायरेक्ट करायचे. रिडायरेक्ट करू आपण /लिस्टला. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं मी, एडिट बटनावर क्लिक केलं आणि इथे मी काय करतो, ईमेल आयडी चेंज करतो, जसं की abc@gmail.com, आणि इथे करतो मी अपडेट. जसं अपडेट केलं झाली ईमेल आयडी अपडेट. जसं की हा मोबाईल नंबर चेंज करतो, एडिट बटनावर क्लिक केलं, मोबाईल नंबर मी इथे केलं 11111 आणि इथे करतो मी अपडेट. झाला मोबाईल नंबर अपडेट. ओके, फक्त MongoDB मध्ये 5 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. कोणत्या, डेटा सेव्ह करायचा आहे, डॉट सेव्ह, डेटा आणायचा आहे, डॉट फाइंड, डेटा आपल्याला काय करायचा, डिलीट करायचा, त्यासाठी फाइंड बाय आयडी अँड डिलीट. बस. त्यानंतर एक डेटा आणायचा आहे, त्यासाठी फाइंड बाय आयडी. बस. आणि आपल्याला डेटा अपडेट करायचा आहे, त्यासाठी काय, फाइंड बाय आयडी अँड अपडेट. बस एवढ्या 4च गोष्टीत MongoDB मध्ये. बस एवढंच, कॉम्प्लिकेट काहीच नाही. ओके ऑनलाईन मेंबर, करतात नोट मग एवढं का रेकॉर्डिंग मधून करतात? सोपं आहे ना. डिलीट पर्यंत सगळ्यांनी केलं असेल. तुम्हाला जो काय कालचा कोड केला असेल तुम्ही लास्ट मध्ये, त्यामध्ये डिलीटचा ऍड केला असेल. ओके, त्यामध्ये तुम्ही अपडेटचा ऍड करू शकता. फंक्शन तुम्हाला मी लास्ट मध्ये पण सांगितलं होतं. काय होतंय, फाइंड बाय आयडी अँड अपडेट. ऑनलाईन मेंबर काय करतात, नोट करतात की रेकॉर्डिंग मधून कव्हर करतात?